त्यांनी लोकांच्या मध्ये राहून काम करण्याची सवय आम्हाला असल्यामुळं निवडणूक ही आम्हाला फार अवघड नसते. निवडणूक मध्ये आम्ही निश्चितच प्रकारे निवडणूक सिरियस घेतो, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडेल. आणि त्यात आता आम्ही शिवसेनेतून ही निवडणूक लढवतो. गेल्या वेळेला राष्ट्रवादीतून निवडणूक लढलो, त्यावेळेला साधारण 6,000च्या फरकाने त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी निवडून आलो. आजची परिस्थिती आहे की राष्ट्रवादीची 100% लोक माझ्याबरोबर आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पाठबळ आहे. म्हणजे तेव्हाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्हाला 3 पटींनी त्या ठिकाणी मतदान होईल अशी आशा आहे. त्यामुळं निवडणूक गांभीर्याने घेतलीच पाहिजे, गांभीर्याने आम्ही घेऊच. पण निवडणुकीपेक्षा या ठिकाणी लोकमान्य शास्त्री नगरच्या विकासासंबंधीची जी भूमिका आहे ती ताबडतोबीने चालू करण्याची भूमिका आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत. सर, आपण तर पाहिलं तर अनेक लोक जी होती आपल्या पक्षातील नाराज झालेली आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती आहे. 87 जागा तुम्हाला देण्यात येईल तर भाजपला 40 जागा देणार, परंतु काही लोक जे बंड करण्याच्या मार्गावरती आहे, कशा पद्धतीने तुम्ही जे त्यांच्या मनधरणा करण्याचा प्रयत्न करणार आहात? नाही, पहिला प्रश्न असा आहे की ही माझ्या प्रभागापुरती मी या ठिकाणी आपल्याला बोलवलंय. या ठिकाणी पक्ष लेवलला मी पक्षाचा कोणताही पदाधिकारी नाही, त्यामुळं पक्षाची भूमिका काय असेल, कोण नाराज असेल हे निश्चित प्रकारे मला माहीत नाही. परंतु प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे उमेदवार शिवसेना पक्षाने अधिकृतपणे दिलेले आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी, शिवसेनेचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व लोकमान्य शास्त्रीनगर विभागातील नागरिकांनी घेतलेलं आहे. त्यामुळं आपण ज्याचा उल्लेख केला त्याचं उत्तर मला वाटतं शहर लेवलला किंवा नेतृत्व लेवलला मिळेल. सर, शिवसेना पक्षामध्ये ज्या पद्धतीने घराणेशाहीला संपूर्ण झालेल्या कुठल्याही घराणेशाहीला तिकीट देण्यात नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना यावेळी निवडणुकीमध्ये उतरवण्यात आलेलं आहे, या निर्णयावर तुम्ही कसं पाहता? मला एक वाटतं की शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं ज्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी निश्चित प्रकारे त्यांनी एक पक्ष हा केंद्रभूत करून आणि पक्षाला पोषक काय असावं याचा विचार केलेला या ठिकाणी मला दिसतोय. मागची निवडणूक जी आहे ती घड्याळ चिन्हावर लढलेली आहे. यावेळेला धनुष्यबाण चिन्ह घेऊन आपण संपूर्ण सरकारसोबत निवडणूक लढताय. असं बघताय कशा प्रकारे धनुष्यबाणाला मतदार साथ देतील? मला वाटतं आमच्या लोकमान्य शास्त्रीनगर विभागातील नागरिक एकदा विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्यानंतर चिन्ह हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न राहणार नाही. त्यामुळं घड्याळ चिन्हावर देणारे मतदार, धनुष्यबाणावर करणारे आणि कमळ ह्या चिन्हावर करणारे सर्व मतदार आम्हाला अधिकृत उमेदवारांना मतदान करतील. आणि शहरामध्ये काही उमेदवार निवडणूक लढवून विजयी होतील, त्यामध्ये अग्रेसर वाटा हा या विभागाचा.